नमस्कार, मी पूजा नवले स्वागत करते तुमचं तुमच्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर। आज आहे आपला आरी वर्कचा 19वा दिवस आणि आज आपण बघणार आहोत लीफ फिलिंगचा दुसरा प्रकार। आता ह्या प्रकारामध्ये कसे आपण फॉरेन स्टिचचा उपयोग करून आपण वर्क करू शकतो ह्याची आज व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला हा प्रकार तुम्ही नक्की शिकून घ्या। लीफ फिलिंगचा दुसरा प्रकार बघूया। चला तर कंटिन्यू करूया स्टँडवर वर्क। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि तुमचे काही डाउट्स असतील, काही क्वेश्चन्स असतील ते मला कमेंटमध्ये नक्की विचारा आणि व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा। बघा इथे आपण ड्रॉप शेप आखून घेतलेले आहेत। आता याच्यामधून मी अशी लाईन मारते। आता सिल्क थ्रेडचा मी ग्रीन शेड घेतलेला आहे। असे दोन रीलचे दोन पदर पकडायचे आणि अशी गाठ मारून घ्यायची। फक्त सरकवत आहे असे राऊंड मारून, त्याच्यामुळे गाठ छान बसली जाते। बघ अशी छान गाठ बसली गेली। बघा अशी मधल्या बोटात गाठ पकडायची आणि असं सर्कल मारून घ्यायचा आणि ही वरची साइड आपल्याला खालून उचलायची आहे। बघा इथे आपण फॉरेन स्टिचचाच वापर करतोय, फक्त एका वेगळ्या पद्धतीने। बघा सुरुवातीला टाका वर काढला, वर एक टाका घेतला, पुन्हा एक लॉक स्टिच दिली, तर तोच टाका आपण खाली आणला, पुन्हा एक टाका घेतला, पुन्हा एक लॉक स्टिच दिली। लॉक स्टिच म्हणजे काय? छोटा टाका। पुन्हा आपल्याला तो टाका वर न्यायचा आहे, तिथून एक टाका घेतला, रिव्हर्स मध्ये खाली आणला लॉक करण्यासाठी, पुन्हा क्रॉस मध्ये नेला टाका, वरून टाका घेतला आणि सुईच्या टोकानेच मी खाली ओढला, लॉक स्टिच दिली, पुन्हा एकदा क्रॉस मध्ये टाका आणि सुईच्या टोकानेच ओढत आहे मी, फक्त खालून धागा खेचत नाहीये। बघा तर लॉक स्टिच दिली। बघा आता दुसरी पण मी लॉक स्टिच देते, कारण मला इथे वरती थोडीशी गिचमीड वाटते म्हणून। बघा पुन्हा वरती गेलो, पुन्हा रिव्हर्स मध्ये टाका खाली आणला, पुन्हा लॉक केला, पुन्हा क्रॉस वरती गेलो, वरतून टाका पुन्हा रिव्हर्स आणला, लॉक केला, पुन्हा क्रॉस मध्ये वरती गेलो, पुन्हा टाका तोच खाली आणला लॉक करण्यासाठी, पुन्हा क्रॉस मध्ये वरती गेलो, खाली आणला लॉक करण्यासाठी। सेम प्रोसेस आहे, सेम पद्धत आहे। जे आपण फॉरेन स्टिच मध्ये जे टाके आपण बघितले होते ना, तेच सेम टाके इथे घ्यायचे आहेत। वरती जायचं आहे, वरून रिव्हर्स मध्ये खाली आणायचा आहे टाका लॉक करण्यासाठी। बघा आता टाका एक छोटा घेतला, पुन्हा खाली आलो, लॉक केला, बघा आता हे शेवटचे जे 2-3 टाके आहेत ते मी थोडेसे साईजनी कमी केले, म्हणजे आपलं लीफला फिनिशिंग खूप छान येतं। आता इथे एंड नॉट देते। बघा आता ही दुसरी साइड चालू करूया आपण। मधून टाका वरती काढला, वरती एक टाका घेतला, तोच रिव्हर्स मध्ये खाली आणला, पुन्हा वरती टाका घेतला, रिव्हर्स मध्ये खाली आणला लॉक करण्यासाठी, पुन्हा लॉक स्टिच दिली,
पुन्हा वरती नेला टाका, पुन्हा तोच टाका रिवर्स आणला, खाली लॉक केला. बघा, पुन्हा टाका वरती नेला, एक टाका घेतला रिवर्समध्ये, खाली आणला, लॉक केला. सेम प्रोसेस आहे. आपण पहिल्या व्हिडिओमध्ये काय बघितलं, एक राईट साईडला टाका, एक लेफ्ट साईडला टाका. आता याला काय केलं, आपण पूर्ण एका राईट साईडलाच टाके घेतले आणि मग दुसरून पुन्हा लेफ्ट साईडला पूर्ण टाके घेतले. असं अर्ध पान आपण कंप्लीट केलं. बघा, पुन्हा लॉक स्टिच दिली, पुन्हा वरती घेतला टाका, तो टाका खाली आणला, लॉक केला, पुन्हा रिवर्समध्ये वरती नेला टाका, पुन्हा तोच टाका खाली आणला लॉक करण्यासाठी. बघा, तुम्ही फर्स्ट स्टिचची जर व्हिडिओ बघितली नसेल ना, तर मी ते आय बटनमध्ये देत आहे, तुम्ही ती व्हिडिओ जाऊन नक्की बघा. आणि लीफ फिलिंगचा पहिला प्रकार ही पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण टाकलेली आहे, ही सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडली तर लाईक करा. बघा, सेम प्रोसेस आहे, सेम पद्धत आहे. कोणती स्टिच कधी वापरायची याचं नॉलेज मी माझ्या व्हिडिओमधून देत असते, त्याच्यामुळे लवकर सबस्क्राईब करा. बघा, आता शेवटला आलेलो आहोत, तर शेवटचे 3-4 टाके आहेत, ह्याची साईज थोडी कमी करत जायचं, म्हणजे लीफला आकार खूप छान येतो. फिनिशिंग खूप छान येते. बघा, इथे आता मी लॉक करते. आता आपण एक आउटलाईन करून घेऊया, म्हणजे आपल्या लीफला फिनिशिंग खूप छान येईल. बघा, चेन स्टिचनी पूर्ण आउटलाईन करून घेऊया. बघा, जिथून आपण टाके घेतलेले आहेत तिथे जास्त मोठे असे होल दिसतात, ते होल या चेन स्टिचनी थोडे असे कवर होतात आणि मग फिनिशिंग खरंच खूप छान दिसते. त्यामुळे अशी आउटलाईन केलेली खूप छान दिसते. बघा, आपल्याला आता कॉर्नर आलेला आहे, त्याच्यामुळे आपली ज्या दिशेने स्टिच आहे त्याच्याबरोबर उलट्या साईडला आपण टाका द्यायचा आणि स्टिच पुढे घ्यायची. बघा, छोटे छोटे टाके घेत मी आता चेन स्टिचनी पूर्ण आउटलाईन करून घेत आहे. इथे आता एंड नॉट मारून घेते मी. आता बघा, मी सिंपल आपला जो मशीनचा थ्रेड असतो ना तो घेतलेला आहे आणि ही 7 नंबरची प्रोफेशनल निडल आहे जी मणिकामसाठी वापरतात. त्याच्यामुळे मी आता इथे मध्ये जी गॅप आहे ना त्या गॅपमध्ये शुगर बीड्स टाकून ती गॅप कवर करत आहे. त्याच्यामुळे मग आपलं फिनिशिंग खूप छान येईल, लुक खूप छान दिसेल लीफला. बघा, मी असे 2-2 शुगर बीड्स टाकत आहे. तर याचे डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर नक्की येतील अपकमिंगमध्ये. मणीवर्क,
जरदोसी वर्क. बघा असे आता 2-2 शुगर बीट्स टाकून आपण त्याला लूक एक छान देतोय. बघा मी 2-2च शुगर बीट्स टाकत आहे. त्याच्यामुळे 2 शुगर बीट्स टाकले की लूक छान येतो. ते हलत नाही ना, त्याच्यामुळे फिनिशिंग पण खूप छान दिसते. बघा आता इथे एंड नॉट देत आहे मी. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे काही डाऊट्स असतील, क्वेश्चन्स असतील ते मला नक्की विचारा. मी त्याच्यावर नक्की आन्सर करेन. थँक यू फॉर वॉचिंग.